पश्चिम रेल्वेवर 13 तासांचा मेगा ब्लॉक. अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक. ग्रँट रोड जवळील 100 वर्ष जुन्या पुलाचा गर्डर बदलणार. विठ्ठल रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न. माघ शुद्ध जया एकादशीच्या निमित्तानं महापूजा संपन्न. विठ्ठल मंदिरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई. माघी एकादशीच्या सोहळ्याच्या निमित्तानं सजावट. तर सुमारे 4 लाख भाविक पंढरीत दाखल. अजिंठा लेणी परिसरामध्ये पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला. 14 ते 15 पर्यटक जखमी. जखमींमध्ये 2 विदेशी पर्यटकांचाही समावेश. सांगलीमध्ये निर्यातक्षम द्राक्षांच्या हंगामाला सुरुवात. द्राक्षांचा गोडवा जागतिक बाजारात. 8 ते 10 हजार टन द्राक्षांची निर्यात युरोप देशात. तिकडे जुन्नर तालुक्यात देखील द्राक्षांच्या हंगामाला सुरुवात. द्राक्षांचा गोडवा जागतिक बाजारात. 100 ते 110 रुपये प्रति किलो द्राक्षांचा दर. अंगणवाडीमधील शालेय पोषण आहारामध्ये आढळल्या चक्क अळ्या. नवी मुंबईच्या कळंबोलीच्या अंगणवाडीतील धक्कादायक प्रकार. पालकांची बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तक्रार. नंदुरबारच्या कोंडाईबारी घाटात अपघातांची मालिका सुरूच. भरधाव वेगात असलेल्या माल ट्रकला मागून कंटेनरची जोराची धडक. अपघातामध्ये ट्रक चालकासह 3 जण गंभीर जखमी. कोल्हापुरात मातंग वसाहतीमध्ये पोलिसांचा छापा. गांजा तस्करांची पोलिसांनी काढली धिंड. तर गांजा विक्री करणारे 2 जण पोलिसांच्या ताब्यात. नाशिक जिल्ह्यामध्ये 15 फेब्रुवारीपर्यंत शस्त्र आणि जमावबंदीचे आदेश जारी. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रात जमावबंदी. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत ऍक्शन मोडमध्ये. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 80 जणांना तंबी. तर पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये बोलावत दिली तंबी. सुट्टी नाकारल्यानं 4 सहकाऱ्यांवर हल्ला. पश्चिम बंगालमधील सरकारी कर्मचाऱ्याचा प्रताप. विधाननगर पोलिसांकडून आरोपीला करण्यात आली अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.